नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। सर्वप्रथम सर्वांच्या आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो, तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेव ही स्वामी चरणी प्रार्थना। चला तर मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, येत्या मकर संक्रांतीला चुकूनही या 5 वस्तू कोणाला देऊ नका, अन्यथा देवी लक्ष्मी तुमच्या घरातून निघून जाईल आणि तिची जागा दरिद्रता म्हणजेच अलक्ष्मी घेईल। मंगळवारी 14 जानेवारी 2025 रोजी यंदाची मकर संक्रांत आलेली आहे, म्हणजे उद्याच्या दिवशी आलेली आहे। यंदाचे सूर्याचे हे मकर संक्रमण बालोकर्णावर होत असून संक्रांतीचे वाहन वाघ तर उपवाहन घोड आहे। तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून माथ्यावर केशराचा टिळा लावलेला आहे। मकर संक्रांतीला स्नान, दान, जप, तप इत्यादी शुभ कार्य तसेच काही खात्रीशीर ज्योतिषी उपाय केल्यामुळे आपल्याला पुण्य काळाची देखील प्राप्ती होत असते। फक्त ह्या गोष्टी आपल्याला मकर संक्रांतीला पुण्य काळात करायचे असतात। यंदा आपल्याला 14 जानेवारीच्या सकाळी 8:54 पासून सायंकाळी 4:54 त्या गोष्टी करता येतील। तसेच मकर संक्रांत झाल्यावर त्रिकांतीचा एक दिवस सोडून द्यायचा, कारण त्या दिवशी संक्रांतीची कर असते आणि त्यानंतर रथ सप्तमी पर्यंत देखील आपण दानधर्म करू शकता। म्हणजे सकाळी सूर्य उदयापासून ते संध्याकाळी सूर्यास्तापर्यंत वाण वसा म्हणा किंवा मकर संक्रांतीच्या निमित्ताने करण्याचे दानधर्म म्हणा, या दिवशी आपण काही वस्तू गरजू लोकांना तसेच विवाहित महिलांना सुहासिनींना देत असता। पण हे सगळं करत असताना आपल्याला काही अशा वस्तू त्या देण्या टाळायच्या आहेत। कोणत्या त्या वस्तू ज्या दान देणे आपल्याला कटाक्षाने टाळायचे आहेत, तर चला जाणून घेऊया। पण त्याआधी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकत राहा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूला बेल आयकॉन आहे त्यालाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। चला तर मित्रांनो, बघूया त्या वस्तू कोणकोणत्या आहेत। मित्रांनो, 20 ते 30 डिसेंबर दरम्यान दरवर्षी सूर्याचे उत्तरायण सुरू होत असता। यंदा ते 21 डिसेंबर 2024ला सुरू झालं, तरीही मकर संक्रांतीलाच काही भागांमध्ये उत्तरायण असं म्हटलं जाते। ते यासाठी की मकर संक्रांतीच्या दिवसापासून पुढे जून महिन्यापर्यंत सूर्य उगवताना आपल्याला काहीसा उत्तराकडे झुकलेले दिसते आणि तो अगदी स्पष्टपणे दिसतो। धार्मिक मान्यतानुसार सूर्य उत्तरायणमध्ये असणं म्हणजे साक्षात आपल्यासाठी मोक्षाचे दार उघडलेले असणं। म्हणूनच तर महाभारतातील पितामहा भीष्म हे युद्धातील बाणांनी जखमी होऊन जेव्हा मृत्यू शरीरावर पडलेले होते, तरी पण ते स्वतःचा प्राण त्यागण्यासाठी उत्तरायणाची वाट पाहत होते, कारण त्यांना मोक्ष मिळावा म्हणून। तर अशा धार्मिकदृष्ट्या सर्वच महत्त्व असलेल्या मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला दानधर्म करायचा असतो, जेणेकरून त्याचा पुण्यफळ आपल्याला मिळेल आणि वेळोवेळी संकटाकाळी आपल्याला त्याची मदत होईल। पण यामध्ये काही वस्तू संपूर्णत वर्ज्य करायचा आहेत। यातील पहिली वस्तू म्हणजे झाडू। बघा, सणवार म्हटलं की खरेदी ही आलीच। आपण वेगवेगळ्या गोष्टी सणावाराच्या निमित्ताने विकत घेत असतो, पण मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला खरेदीमध्ये झाडू अजिबात घ्यायचा नाही। हे खरं आहे की आपण झाडू लक्ष्मी म्हणतो, पण तो घेण्यासाठी अश्विन अमावस्या, धनत्रयोदशी किंवा कोणत्याही महिन्यामध्ये शनिवारचा दिवस तुम्ही निवडू शकता, कारण असं म्हणतात झाडू हा नेहमी कठोर वार दिवशी खरेदी करावा। शनिवार हा दिवस कठोर वार मानला जातो, म्हणून झाडू खरेदी करायचा असेल तर कोणत्याही महिन्यातील शनिवारी झाडू खरेदी करावा। मकर संक्रांती दिवशी झाडू खरेदी केला तर त्या कारणाने आपण झाडू विक्रेत्याला आपण त्याची किंमत म्हणून पैसे देऊ, पण चुकीच्या दिवशी झाडू घेतला ही एक चूक आणि तिथे आपण पैसेही खर्च केले ही एक चूक। आणि पैसा म्हणजे आपल्यासाठी लक्ष्मीच आहे, पण अशी ही मोठी चूक केल्यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावर नाराज होऊन आपल्या घरातून काढता पाय घेते आणि परिणामी दरिद्री आपल्या सर्वांच्या वाट्याला येते। घरातील झाडू ह्या दिवशी कोणाच्या नजरेला पडून देऊ नये,
यासाठी सूर्य उगवण्यापूर्वीच घरातील महिलांनी घर व घराचा परिसर झाडून घ्यावे. या दिवशी मंदिरामध्ये दान धर्म करण्यासाठी म्हणून तुम्ही झाडू खरेदी केला असेल तर हे सुद्धा चुकीचं आहे. मंदिरामध्ये झाडूचं दान करणं हे भाग्याचं लक्षण आहे, पण त्यासाठी काही ठराविक प्रसंग किंवा तिथी असतात. मकर संक्रांतीचा दिवस तुम्हाला त्यासाठी अजिबात निवडायचा नाही, कारण संक्रांत असेल किंवा कोणतेही दान असेल तर तिथे आपल्याला झाडू द्यायचा नसतो. बरेच जण आजकाल आपल्या मुलीच्या लग्नामध्ये सुद्धा सर्वच गोष्टी कन्यादान करताना घ्यायला पाहतात. पूर्वीच्या काळची लोक काही वस्तू देणं प्रकर्षाने टाळायचे आणि आजची लोक काय सांगतात की आम्ही आमच्या मुलीच्या लग्नामध्ये झाडू सुफडी पासून तर सगळेच दिलं, पण अशा चुका टाळायच्या आहेत. काही गोष्टी वर्ज्य असतात त्या मात्र आपण अजिबात देऊ नाहीत. दुसरी वस्तू म्हणजे की बरेच जण शनीची साडेसाती जावी म्हणून तेलाचे देखील दान करतात. बरोबर आहे. शनीची साडेसाती तसेच कोणत्याही पीडा शत्रू समस्या आल्यावर शनिवारी शनी मंदिरात किंवा कोणत्याही मंदिरात किंवा अमावस्याला सणाला गोरगरिबांना तेलाचे दान केल्यामुळे शनीची साडेसाती दूर होऊन त्यांच्या आशीर्वाद ते दान करण्याला प्राप्त होत असतो. पण शनिदेव हे सूर्यपुत्र आहेत आणि या पिता पुत्रांचं एकमेकांशी कधीच विशेष असं पटलं नाही. मकर संक्रांत हा सूर्याचा उपासनेचा सण आहे, त्यामुळे तेलाचं दान ह्या दिवशी करू नाहीत. तसेच महिला रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम एखाद्या दिवशी करतच असतात. तर वाणांमध्ये सुद्धा एखाद्याला तेलाचं लहान पॅकेट किंवा काही हेअर ऑइल सुगंधित तेल असेल तर वाणाला देऊ असा विचार करत असाल तर कृपया तुमच्याकडून ही चूक होणे टाळा. तुम्ही सुद्धा घरातल्या लक्ष्मीच आहात आणि लक्ष्मीच्या हाताने तुम्ही जर हे तेल इतर लक्ष्मींना देण्याचा विचार करत असाल तर ह्याचा परिणाम उलट होऊ शकतो. आता तिसरी वस्तू पाहू. ही वस्तू सुद्धा आपल्याला मकर संक्रांतीच्या वाणामध्ये किंवा दानामध्ये द्यायची नाही. बऱ्याच वेळा महिला मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू करतात आणि हळदी कुंकू म्हटलं की काही वाण वस्तू सुद्धा एकमेकींना देतात किंवा घेताना दिसतात. त्यामध्ये काही संसार उपयोगी साहित्य सुद्धा वाण म्हणून वाटले जातात. यामध्ये किसणी, बटाटा वगैरेची साल काढण्यासाठीच पिलर, पिझ्झा कटर किंवा मेकअपचे साहित्य सुद्धा महिलांना कामात येऊ शकतात. म्हणून सेफ्टी पिन वगैरे सुद्धा महिला वाणांमध्ये देतात. तर अशा टोकदार किंवा धारदार वस्तू किंवा टाचण्या पिना म्हणजे काय, एक प्रकारचं लोखंडच ह्या दिवशी धारदार, टोकदार तसेच लोखंडी वस्तू देणे याचा अर्थ आपण आपल्या कुंडलीतून केतू आणि शनी या ग्रहांचा खराब करून घेत आहोत किंवा कमजोर करून घेत आहोत. हिंदू धर्मामध्ये अशा वस्तू भेट देणे निषिद्ध मानलं गेलं आहे. त्यामुळे आपल्याला मकर संक्रांतीचे जे काही वाण महिलांना वाटायचे असत किंवा काही दानधर्म करायचा असतो त्यामध्ये अशा टोकदार, धारदार किंवा लोखंडी वस्तूचे दान अजिबात करायचं नाही. पुढची चौथी वस्तू म्हणजे कपडे. मकर संक्रांतीच्या पुण्य काळामध्ये किंवा त्या दिवशी शक्य झालं नाही किंवा क्रिकांतीच्या दिवशी सोडल्यानंतर साधारणतः रथसप्तमी पर्यंत सकाळी सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत अगदी कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही जर कपड्यांचं दानधर्म केला तर तो सर्व दानमध्ये सर्वश्रेष्ठ मानला जातो. कारण मकर संक्रांत किंवा अगदी रथसप्तमी येईपर्यंत भरपूर थंडी असते आणि ही जी थंडी असते ती आपल्याला अगदी असह्य करून सोडते की कधीही थंडी जाईल आणि उन्हाळा येईल. त्यामुळे कपड्यांचं दान करताना सुद्धा आपण त्यामध्ये ब्लँकेट, चादर किंवा उबदार कपडे गरजू लोकांना दिले की खरंच गोरगरीब लोकांना याची मदत होऊ शकते. त्यामुळे प्रत्यक्ष सूर्यनारायण आपल्यावर प्रसन्न होतात, कारण स्वतः सूर्यदेवांना निरपेक्ष दानच धनी असं म्हटलं जातं. कारण सूर्य स्वतः तापतो आणि सर्वांना प्रकाश किंवा उजेड देण्याचे काम करतो, म्हणून आपण त्यांना निरपेक्ष दानाचा धनी म्हणतो. कारण कोणतीही किंमत आपण या सूर्यप्रकाशासाठी मोजत नाही. याशिवाय आपले पितृसुद्धा आपल्यावर प्रसन्न होतात जर आपण मकर संक्रांतीचे हे दान त्यांच्या नावाने केले तर. पण काही जण काय करतात, थोडेफार वापरलेले कपडे असतील ते देतात,
पण असं अजिबात करू नका. याचं उलट परिणाम तुमच्या कुटुंबात आजारपण येईल. अशा पद्धतीने होऊ शकतो. त्यावर होणारा खर्च म्हणजे तुमच्या घरातून लक्ष्मी निघून जाईल. दान किंवा वाण स्वरूपामध्ये आपल्याला नवीन घेतलेले वस्त्र द्यायचे असते, हे मात्र नेहमी लक्षात ठेवा. आणि नेहमी लक्षात ठेवा की आपण दुसऱ्यांना जे काही देतो त्याच प्रकारे आपल्याला परत मिळते. म्हणून देताना चांगलंच द्या, म्हणजे आपल्यालाही त्याचं चांगलंच फळ मिळेल. 5. पुढची आणि शेवटची वस्तू ही की महिला हळदी कुंकू करूया म्हणून वाणाच्या वस्तू खरेदी करताना दिसतात, पण त्यामध्ये जास्तीत जास्त वस्तू ह्या प्लास्टिकच्या घेताना दिसून येतात, कारण स्वस्त आणि मस्त पर्याय वाटतो म्हणून. पण आधुनिकता किंवा पैसे वाचवण्याच्या चक्रांमध्ये त्या हिंदू धर्माला या पवित्र सणाचा मूळ गाभाच विसरत आहोत. मकर संक्रांत म्हणजे एक उपभोगाचा किंवा खाण्याचा सण म्हणून साजरा करायचा असतो, कारण हिवाळा ऋतू त्यासाठी पोषक असतो. दान धर्म किंवा वाण देणे या गोष्टी सुद्धा त्यामध्ये येतात, पण मग त्यासाठी सुगडात पूजेला जाणाऱ्या भाज्या, फळ, तिळगुळ यांनाच खरं वाण वासव म्हटलं जाते. पण हळूहळू या गोष्टीची जागा वेगळ्याच वस्तूंनी घेतली आणि हिंदू धर्मामध्ये हे सांगितलेलं आहे, भांडी वगैरे जरी आपल्याला दान धर्मांमध्ये द्यायचं इच्छा असतील तरी पण तांब, पितळ, चांदी, सोनं याचं धातूचं महत्त्व द्यावं. प्लास्टिक, लोखंड, ॲल्युमिनियम या धातूंना काही. मकर संक्रांत एकताना आपण नवीन वस्त्र, तीळपात्र, नवे भांडे, सोनं दान करावे हे ऐकतो, पण करतो मात्र याचं उलट. दान हे सतपात्री असावं, गुप्तपणे करावं, आपल्या कृतीनुसारच करावं. पण त्याही काय देणे आपल्यासाठी हिताचा आहे, काय धोक्यात आहे याचा विचार करूनच पुढचं पाऊल टाकणं फार महत्त्वाचं आहे. ज्याला हे कळलं ती व्यक्ती खरी लक्ष्मी पुत्र होय. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीच्या निमित्ताने करण्याचा दान धर्म असेल किंवा हळदी कुंकवाच्या निमित्ताने द्यायचा वाण वस्तू असतील, त्यामध्ये कोणत्या वस्तू घेणे टाळायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती पाहिली. जर तुम्हाला आजची ही माहिती आवडली असेल तर पूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूला बेल आयकॉन आहे त्यालाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर मित्रांनो, तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर आम्हालाही प्रोत्साहित मिळेल आणि आम्ही असेच तुमच्यासाठी व्हिडिओ आणत जाऊ. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचं मनापासून आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.